लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक शहरात तसेच उपनगरमध्ये गेल्या काही दिवसापासून घरफोडी चोरीच्या घटना सातत्यानं घडतात। नाशिक रोड परिसरातील अल्टरली सेंटर येथील हरिओम नगर येथे एका लग्नघरी चोरी झालेली आहे। घरात मुलीचे लग्न कार्य असल्यामुळे जळगाव या ठिकाणी कुलदैवतेच्या दर्शनासाठी गेलेल्या सोनवणे कुटुंबाचे घर चोरट्यानं पाठीमागं फोडले आहे। तब्बल यात 15 तोळे सोन्याची आणि 10,000 रुपयाची रोकड चोरट्यानं लंपास केली। त्याचबरोबर लग्न कार्यासाठी भरण्यात आलेल्या किराणा मालाची देखील चोरी चोरट्यानं केलेली आहे। घरातील 2 दरवाजांची तोडफोड करून बेडरूममध्ये ठेवण्यात आलेले मौल्यवान दागिने, रोख रक्कम आणि स्वयंपाकघरातील किराणा सामान चोरून चोरट्यानं पलायन केलेलं आहे। दरम्यान या संदर्भात फिर्यादी संदीप सोनवणे यांनी उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली असून उपनगर पोलीस पुढील तपास करत आहे। माझं नाव संदीप वासुदेव सोनवणे, राहणार प्लॉट नंबर 9, सर्वे क्रमांक 45/17B, हरिओम नगर, आर्टलरी सेंटर, नाशिक रोड, नाशिक। माझ्या इथे 14 तारखेला सकाळी 4 वाजता चोरी झाली। त्याच्यामध्ये बहिणीचे जे लग्नाचे दागिने असतात ते सगळे चोरीला गेले आणि कॅश होती 10,000 रुपये, ती पण चोरीला गेली। आणि जे मेन दरवाजा असतो तो लागलेला होता, पण त्यांनी आतला जो सेफ्टी डोर आणि मधला डोर असतो ते त्यांनी तोडून मध्ये घुसलेत आणि बेडरूममध्ये सामान ठेवलेलं होतं लग्नाचं ते सगळे ते घेऊन गेलेत। आणि वरच्या रूममध्ये पण जाऊन त्यांनी जे काही त्यांना सापडलं खाण्याची पिण्याची जगऱ्या वस्तू ते पण त्यांनी नेले आहेत। आणि त्याच्यानंतर बाथरूममध्ये जाऊन त्यांनी स्प्लिट पण केलं। त्याच्यानंतर मला माझे बाजूचे जे काका आहेत, वानखेडे काका, त्यांनी सांगितलं की तुमच्या घरात असं काहीतरी चोरी झाली का, दरवाजा उघडा आहे। त्यांनी मला फोन केला। मी माझे जे 2 मित्र असतात त्यांना तिथे पाठवलं बघायला की काय झालं काय नाही नेमकं। त्यांनी ते बघितलं। त्याच्यानंतर मला कन्फर्म केलं की हां बा तुझ्या इथं चोरी झालेली आहे। मी जळगावला होतो बहिणीच्या लग्नामुळे, मी तिथं पत्रिका द्यायला गेलो होतो कुळदेवतेला। ती पत्रिका देऊन मी जी गाडी भेटली त्या गाडीने परत इथे आलो। तोपर्यंत माझ्या मित्रांनी 112ला फोन करून आणि कंप्लेंट करून प्रोसेस स्टार्ट केली होती। त्या हिशोबाने सगळ्या पोलिसांनी सगळे जे फिंगरप्रिंट्स, स्निफिंग डॉग ते सगळे प्रोसेस कंप्लीट केली। आणि आजूबाजूचे जे काका आहेत तिथून जे CCTV कॅमेरे मला भेटले ते पोलिसांनी त्यांच्याकडे ठेवले आहेत। त्याच्या हिशोबाने ते शोध करतायत आणि अजून मला काही त्याच्यावरती माहिती भेटते मी पोलिसांना कळवतो आहे। साधारण 10-12 तोडे गेलेले आहे, 15 तोड्याच्या आसपास। त्याच्यात बहिणीचे काही लग्नाचे पण होते आणि मम्मीचे जे जुने असतात ते पण होते। आणि त्यांचे बिल जे आहेत ते आमच्याकडे आहेत आणि ते बिल आम्ही PSI सोनवणे सरांना पण दाखवलं बिल। ते बोलले की तुम्हाला जे शक्यतो मदत त्यांच्याकडून होणार ते करणार आहेत आम्हाला। ऐन लग्न कार्याच्या तोंडावर लग्नघरी चोरी झाल्यानं सोनवणे कुटुंबाच्या आनंदावर विरजण पडलाय। चोरी झालेले सर्व नवरीचे दागिने असून पोलिसांनी लवकरात लवकर चोरट्याचा शोध घ्यावा असं आवाहन मुलीच्या भावानं केलेलं आहे। सनी काळे, नाशिक न्यूज, नाशिक रोड।